नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. पवित्र पोर्टल बाबतीत एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. नुकतंच फैजपूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांचं वार्षिक संमेलन पार पडलेलं आहे. या वार्षिक संमेलनामध्ये याचा जो समारोप झाला, या समारोपामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब उपस्थित होते आणि त्यांनी या समारोप समारंभाच्या भाषणामध्ये एक फार मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा अशी आहे की त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 31 डिसेंबर पर्यंत शिक्षकांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यापैकी 80% जागा भरण्यात येणार आहेत. फार मोठी घोषणा आहे त्यांची. 31 डिसेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेपैकी 80% जागा भरण्यात येणार आहेत. आणि ही जी शिक्षक भरती आहे ही मित्रांनो 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आपण या अगोदरही चर्चा केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची शिक्षक भरती होणार आहे. त्यामध्ये झेडपीच्या शाळा आहेत, नगर परिषदेच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत. तर आता आपल्याला माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी त्यावेळेस कोणती घोषणा केलेली आहे याविषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे किंवा सविस्तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर त्यांनी या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा जो काही समारोप कार्यक्रम होता, या कार्यक्रमामध्ये त्यांची काय भूमिका आहे, त्यांनी शिक्षक भरतीविषयी काय भूमिका मांडलेली आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे माझा, हा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. कारण त्यांनी याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, हे लक्षात घ्या. कारण हा मुख्याध्यापक संघाचा कार्यक्रम होता आणि मुख्याध्यापक संघाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिक्षकांच्या जे काही पद रिक्त आहेत त्याच्याविषयीची घोषणा केलेली आहे. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. चला तर मग आपण बघूया त्यांनी कुठल्या कुठल्या याच्यामध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या मुद्द्याला शिक्षक भरतीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामधल्या कुठल्या कुठल्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 62व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे होते. म्हणजे एक जे फैजपूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहेत मुख्याध्यापक संघ यांचं 62वं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं आणि तिथे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना बोलावण्यात आलं होतं. तर या प्रसंगी आमदार श्री चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील, मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले, विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महामंडळ अध्यक्ष शिक्षण मंत्री श्री केसरकर म्हणाले, टप्पा अनुदानाच्या बाबतीत 31 डिसेंबर पूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टलवरील रिक्त पदाच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे आपली जी सध्या आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलवर, त्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वात आधी रोस्टर पूर्ण असणं आवश्यक आहे. जोपर्यंत मित्र हो रोस्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीला सुरुवात करता येत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, रिक्त पदाच्या बाबतीत रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सध्या त्यांनी पवित्र पोर्टलवर
ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांना सुद्धा रोस्टर म्हणजे जे काय आहे त्यांचं रोस्टर ते अपलोड, प्रत्येक जिल्हा परिषदचं जे रोस्टर आहे ते अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तसंच ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शाळा आहेत, काही टप्पा अनुदानावर आहेत, काही अनुदानास पात्र आहेत आणि काही विनाअनुदान शाळा आहेत, त्यांना सुद्धा सध्या पवित्र पोर्टलवर रोस्टर अपडेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. जोपर्यंत त्यांचं रोस्टर अपडेट होत नाही तोपर्यंत ही भरती पुढे जात नाही. म्हणजे तुम्हाला विकल्प भरण्यासाठी डेट मिळत नाही. एकदा का रोस्टर जर कंप्लीट झालं तर मग मित्र आपल्याला विकल्प भरण्यासाठी जी काही तारीख आहे ती तारीख देण्यात येणार आहे. तर त्यांनी असं सांगितलंय, त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सुरुवातीला जिल्हा परिषदेची रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील. म्हणजे ही जी पवित्र पोर्टलवर जी भरती आहे, महा टीचर रिक्रुटमेंट 2022, ही त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की ही 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. तर पहिला टप्पा त्यांनी सांगितलेला आहे की सुरुवातीला जिल्हा परिषदांच्या रिक्त पदांची भरती होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे जो 1:1 रेशो आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे. आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 62व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे होते. हे ज्यावेळेस हे समारोपाचं भाषण त्यांनी केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की जी काही भरती आहे ती भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात येते की पवित्र पोर्टलवरून शिक्षकांची जी काही भरती होणार आहे, म्हणजे जे काही उमेदवारांना विकल्प भरून द्यायचा आहे, म्हणजे विकल्पाचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे, तो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेचा भरावा लागणार आहे. आणि त्यानंतर मग दुसरा टप्पा येणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शैक्षणिक संस्था आहेत, काही टप्पा अनुदानावर आहेत आणि काही विनाअनुदानित शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचा तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये विकल्प भरायचा आहे. म्हणजे आपले जे बरेचसे उमेदवार आहेत यांच्या मनामध्ये असा गोंधळ आहे की सर जिल्हा परिषद आणि खाजगी मग आम्ही ते कसं भरायचं? खाजगीचं भरायचं की जिल्हा परिषदचं भरायचं? तर मित्र तसं नाही आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळा येतात, त्यांचा आपल्याला विकल्पाचे फॉर्म भरावे लागतील आणि ती प्रोसेस कंप्लीट होईल पहिल्या टप्प्याची. त्याच्यामधून जे काही सेल्फ सर्टिफिकेट केलेले जे काही उमेदवार आहेत, जे शिल्लक राहिलेले उमेदवार आहेत, ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत, त्यांच्या आपल्याला विकल्प भरावा लागणार आहे. मग त्यानुसार ते विकल्प भरल्यानुसार टॅटच्या गुणवत्तेनुसार एकाच 3 या प्रमाणात त्यांना निवड यादी पाठवल्या जाईल संस्थेला. आणि मग संस्था तिथं तुमचं इंटरव्ह्यू घेऊन 30 गुणांपैकी ज्याला हायेस्ट गुण मिळतील त्याचं सिलेक्शन त्या उमेदवाराचं करणार आहे. अशी ही दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस आहे. हे लक्षात घ्या. म्हणून आता हे स्पष्ट झालेलं आहे की पवित्र पोर्टलवर जी भरती होणार आहे ती भरती म्हणजे जे तुम्हाला विकल्पाचे फॉर्म भरून द्यावे लागतील ते 2 टप्प्यामध्ये भरावे लागतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला जो टप्पा येणार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा येणार आहे आणि दुसरा जो टप्पा येणार आहे तो खाजगी अनुदान प्राप्त शाळांचा येणार आहे. आणि इथंच माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही या पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिला स्थानिक स्वराज्य संस्थेचा याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधले ज्या काही रिक्त पदं आहेत त्याच्यापैकी आम्ही 80% पदं भरणार आहे. म्हणजे 100 पदं असतील तर 80 पदं तिथं भरल्या जाणार आहेत. फक्त 20% भरतीच ते मागे ठेवणार आहेत. तसंच खाजगी व्यवस्थापनाचं सुद्धा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ते खाजगी व्यवस्थापनाच्या जेवढ्या एकूण रिक्त जागा आहेत त्याच्यापैकी 80% जागा भरणार आहेत. आणि ही सर्व प्रोसेस ते जवळपास 31 डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करणार आहेत असं त्यांच्या या वक्तव्यावरून आपल्याला दिसते आहे. तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा
आणि माझं हे जे YouTube चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवीन शिक्षक भरती बाबतीतले जे अपडेट आहेत ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर जे काही आपले नवीन उमेदवार असतील त्यांनी जरूर या चॅनलला सबस्क्राईब करावं. म्हणजे त्यांना जे काही नवीन व्हिडिओ तयार होतात त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन्स मिळते आणि ते नोटिफिकेशन्स मिळाल्यानंतर आपण क्लिक केल्यानंतर आपलं जे नॉलेज आहे या विषयीचं शिक्षक भरती बाबतीतचं ते अपडेट राहू शकतो. आता मी इथं माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट होईल नंतरच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.